ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंच्या सर्वोत्तम कामगिरीचं कौतुक होतंय। अशातच नेमबाज मनू भाकेर हिनं नवा इतिहास रचलाय। नेमबाज मनूने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारातील अंतिम फेरीत तिसरं स्थान मिळवत कांस्य पदक जिंकले। या स्पर्धेत हे पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली। तिचा आतापर्यंतचा हा प्रवास व्हिडिओमधून जाणून घेऊया। मनू भाकेर हरियाणातील झज्जर जिल्ह्यातील गोरिया गावातील रहिवासी आहे। 2018 मध्ये ISSF विश्वचषक स्पर्धेत मनूने भारतासाठी 2 सुवर्ण पदकं जिंकली होती। या स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारी ती सर्वात तरुण भारतीय महिला नेमबाज ठरली। वयाच्या 16व्या वर्षी मनूने 2018च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतासाठी 2 सुवर्ण पदकं जिंकली। मनूने 50हून अधिक आंतरराष्ट्रीय आणि 70 राष्ट्रीय पदकं जिंकली आहेत। 2021च्या ऑलिम्पिकमध्ये ती 7व्या स्थानावर राहिली। 2023 मध्ये तिने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकलं होतं। आपल्या शालेय जीवनात मनू टेनिस, स्केटिंग आणि बॉक्सिंगसह अन्य खेळांमध्ये भाग घ्यायची। विशेष म्हणजे बॉक्सिंग खेळताना मनूच्या डोळ्याला दुखापतही झाली होती, ज्यामुळे तिचा बॉक्सिंगमधील प्रवासही संपुष्टात आला। प्रामुख्याने नेमबाजीची निवड करण्यापूर्वी मनू स्केटिंग, मार्शल आर्ट्स, कराटे, कबड्डी खेळत असे। मनूचे वडील रामकिशन भाकेर यांनी तिला नेहमीच पाठिंबा दिला। तिला ज्या खेळात प्रगती करायची होती त्यासाठी त्यांनी पाठिंबा दिला। अनेक विद्यार्थ्यांप्रमाणे मनूलाही ती 9वीत असताना डॉक्टर व्हायचं होतं। ती सुरुवातीपासूनच खेळात चांगली होती, पण तिचं मुख्य लक्ष अभ्यासावर होतं। इयत्ता 10वीला असताना मनूच्या आयुष्याला कलाटणी मिळाली, जेव्हा वर्गात प्रथम येण्याबरोबरच तिची नेमबाजीसाठी राष्ट्रीय संघात निवड झाली। वयाच्या 16व्या वर्षी ISSF विश्वचषक, राष्ट्रकुल खेळ आणि युवा ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकून तिने आपली वेगळी ओळख निर्माण केली आणि आज पुन्हा एकदा जागतिक स्तरावर तिने भारताची मान अभिमानानं उंचावली आहे।